तो तमाम दर्शकों का मैं स्वागत करना चाहूंगा रायगढ़ प्रीमियर लीग 2026 संस्करण 6 में सेकंड सेमीफाइनल। तो टोटल तो जरूर आएगा इस मैच में, लेकिन फिलहाल मैच की तरफ हम चलेंगे। सेकंड सेमीफाइनल है। किरण पवार बनाम निशी कर्णिकर, वीर मराठा जोहे बनाम आर्ना 11 अर्चित। तर या मंचावरून प्रस्थान होते सन्माननीय वैकुंठ शेठ पाटील साहेब, त्याचप्रमाणे आदरणीय निलेशजी तोरे साहेब, त्याचप्रमाणे रचनाताई तोरे, परेशजी सांगले, नयनजी पोडले, अमोलजी पवार, राकेशजी पवार, सगळे माणगावचे आमचे मान्यवर, त्यांचा मी मनाच्या अंतकणापासून पुन्हा एकदा आभार व्यक्त करतोय. आपण आलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवलीत, त्यांचं मनापासून आभार. आणि पुन्हा एकदा लकी ड्रॉ 0649 0649, जर आपल्याकडे कुपन असेल या नंबरचं तर आपलं प्राइस आपली वाट बघताय. तर जाऊया आपण सेकंड सेमीफायनल कडे. ओ टू कॉम्बॉक्स. शुक्रिया दीपक पाटिल सर. पहली गेंद अर्चित वॉरियर्स तड़ारोहा बनाम वीर मराठा जोहेब। देखिए 4 साल एक ही फ्रेंचाइजी फाइनल में नहीं गए थे। विश्वजीत नंबर जरूर उन्होंने हासिल किए थे, लेकिन इस साल एक नए फ्रेंचाइजी के साथ, एक नए का फ्रेंचाइजी के साथ, एक नई टीम के साथ फाइनल में पहुंच चुके हैं। लेकिन ये गेंद, पहली गेंद डीप बैकवर्ड पॉइंट, बाउंड्री के बाहर 6 रन। किरण पवार का जलवा इस पहली गेंद पर। मागच्या मॅच मध्ये लवकर आउट झाला होता, परंतु या मॅच मध्ये सुरुवात धडाक्यात केली आहे किरण पवारने. वेट अँड वॉच पॉलिसीचा वापर, बॅकफुटला गेला आणि त्यानंतर कट केला. बरोबर कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर सिक्सर आलाय किरण पवारच्या बॅट मधून. जयेश खेलकर जिन्होंने ये पहली गेंद डाली थी, लेकिन क्या क्लास शॉट लगाया था कुणाल सर बैकफुट पे जाके किरण पवार ने। और ये देखिए गेंद हवा में है, कैच होने की संभावना। और इसी के साथ तड़ा लोहा अर्चित वॉरियर्स खास तौर से क्या गेंदबाजी की है धरकर ने। पहली गेंद पर छक्का खाया था, लेकिन उसके बाद कुणाल सर बड़ा हिट लगाने के चक्कर में देखिए ये पुल शॉट खेलने की कोशिश, नीचे की गेंद ऊपर खींचने की कोशिश की थी। ऊंचाई ज्यादा मिली, लंबाई कम मिली, जिसके बदौलत एक आसान सा कैच. नक्कीच प्रयत्न किरण पवारने पहिल्या बॉलवर सिक्सरने केला, परंतु त्याच्यानंतर त्याची विकेट मिळाली आहे. त्याच्यामुळे परत एक वेळा तो दबाव येईल वीर मराठा जोहे पेन या टीमवर, कारण तुम्हाला टार्गेट सेट करावं लागेल. महेश कडू साहेबांना प्रत्येक स्तरावरून वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात येत आहेत. अनेक मित्र येत आहेत, त्यांचा सन्मान होतोय, त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जातात. आपलं सगळ्यांचं स्वागत आहे महेश कडू साहेबांच्या वतीने, त्यांच्या मित्र परिवाराच्या वतीने. 6 धावा, पहिली विकेट गारत किरण पवार आउट झालाय. याच्या अगोदरच्या मॅच मध्ये त्यांनी 48 धावा डिफेंड केल्या, नंतर 51 धावा डिफेंड केल्या आणि आता आपण पाहतोय 6 धावांवर पहिली विकेट त्यांची गारद आहे. म्हणजेच काय, इथून आपण आजचे जर सामने पाहिले प्रवीणजी, तर ऑलमोस्ट एव्हरेज स्कोर जर तुम्ही अनुभवला तर 50च्या आसपासच राहिले सगळ्या मॅचेस निश्चित मध्ये. रूप से 50 के आसपास ही रन संख्या रही है औसतन. औसतन अगर हम देखें, एवरेज टोटल हम कहते हैं ना कि इस ग्राउंड पे 80 भी बने, 90 भी बने, लेकिन आज की तारीख में रन 50 से ज़्यादा ऊपर जा नहीं रहे हैं. और मैचेस भी इतना फाइट हो रही है मैचेस में कि कहा नहीं जा सकता कौन सी टीम जीतने वाली है. पिछला मैच हमने देखा वीर मरा अनूप एंटरप्राइजेस जो सही विश्वजीत ठाकुर जो कप्तान थे, आसान मैच था प्रथमेश मात्रे के लिए, लेकिन उस मैच में बालाजी और विश्वजीत ठाकुर ने क्या ओवर्स किए, जिसके बदौलत वो मैच जीतने का उन्हें मौका मिला. हो यार, इंटरप्राइजेस स्वर्गीय हिराजी पाटील जासई हा संघ कमाल करून गेला. मागच्या मॅच मध्ये विश्वजीत ठाकूर चं नेतृत्व, बालाजीची गोलंदाजी आणि त्याचमुळे हा संघ जिंकलाय. खतरनाक खेळ पहिला संघ ठरला जो या स्पर्धेच्या फायनल मध्ये दाखल होतोय. अनुप पाटील नक्की खुश असतील यार, इंटरप्राइजेसचे ते ओनर आहेत. आणि आता ही सेकंड सेमी फायनल. तो जयेश बनाम अजित मंगाजी. इस ओवर की तीसरी गेंद बैक फुट पर गए थे, इस गेंद को कट करने की कोशिश की थी, डॉट गेंद आई. देखिए गेंदबाज ने कितना सीखा. पहली गेंद पर मार पड़ने पर वो कहते हैं ना कि कुछ गलत होने पर हमें सीखने की जरूरत है. जयेश ने बहुत कुछ सीखा. उसके बाद दूसरी गेंद के ऊपर उन्होंने विकेट निकाला और तीसरी गेंद ये डॉट आती हुई 6 पे 1. तर तालुका अध्यक्ष खालापूर आदरणीय प्रवीणजी मोरे साहेब या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. सुस्वागतम. रायगड प्रीमियर लीग मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे.
निश्चित रूप से प्रवीण जी मोरे साहब, इनका जरूर मैं स्वागत करना चाहूंगा। खालापुर तालुका भारतीय जनता पार्टी अध्यक्ष। 6 पे 1 है। एक और डॉट गेंद, पहली गेंद पे छक्का आया था, लेकिन उसके बाद तारीफ करनी होगी जयेश की, जिस अंदाज से वो गेंदबाजी कर रहे हैं। निश्चित करने कर की सेना आज शायद कुछ नया कमाल करने के लिए यहाँ पे आई हुई है। लेकिन ये खराब गेंद, सीधे बल्ले से इस गेंद को खेला। पीट सैम्प्रास को मैंने टेनिस में इस तरह से पॉइंट हासिल करते हुए देखा, लेकिन इस बल्लेबाज को मैं शॉट के जरिए, फॉरहँड के जरिए 4 रन हासिल करते हुए देख रहा हूँ। नक्कीच आम्ही रॉजरला पाहिले, आम्ही राफेल नदालला पाहिले, तुम्ही पीट सॅम्रासला पाहिले आणि एक चांगला फटका सेरेना विल्यम्स, दोन्ही विल्यम्स भगिनी यांनी खूप चांगला खेळ केलाय टेनिसमध्ये आणि हा एक चांगला फटका पहा ना, फोर आर्मचा खूप चांगला वापर आणि समोर हा फटका फोर्स करत असताना समोर पुल केलाय मी म्हणे 4 धावा. हाँ, निश्चित रूप से 10 पे 1 है। अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश। पहले ओवर में अगर हम देखें तो 10 रन आ चुके हैं। 10 रन औसतन देखिए 50 के ऊपर रन जा नहीं रहे हैं। 60-70 जिसकी हम उम्मीद कर रहे हैं वो रन बनते हुए नजर नहीं आ रहे हैं, क्योंकि आखिरी 4 टीमें हमने देखा, जो आखिरी 4 टीमें 32 में से रुकी हुई है, उनके पास या तो अच्छे बल्लेबाज है या तो अच्छे गेंदबाज है। क्या लगता है आपको, उसका असर तो नहीं है, यहाँ पर रन कम बन रहे हैं? हो नक्कीच तेच पाहायला मिळालंय. आपण संध्याकाळच्या 17 पासून दुपारच्या 17 पासून तीच चर्चा करतोय, 4 वाजल्यापासून तीच चर्चा करतोय. संध्याकाळच्या 17 मध्ये हवाई होती, परंतु तरी देखील धावा त्याच लेवलने बनत गेल्या. ऑलमोस्ट 50चा ॲव्हरेज आपण त्याची चर्चा केली. एक मॅच मध्ये मला वाटतं 65 धावा झाल्या होत्या, त्याही धावा चेस झाल्या होत्या आणि त्याच्यामुळे ॲव्हरेज स्कोर 50चा राहिला, कारण गोलंदाज यांनी कंबर कसली आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये आजच्या संध्याकाळच्या खेळापासून रात्रीच्या खेळापर्यंत. आणि त्यातल्या त्यात फलंदाजाचा जर विचार केला तर मात्र ते थोडेसे चाचपळताही नाही दिसलेत. काही दिग्गज जे खेळाडू आहेत चुकीचे फटके मारून देखील आऊट झालेले आहेत. करणचा मी उल्लेख करेन, किरणचा मी उल्लेख करेन. त्याच्यामुळे जे सामने जे फसत आहेत आणि त्यातल्या त्यात गोलंदाजांचं वर्चस्व आपल्याला सातत्याने पाहायला मिळते. आणि मागच्या काही मॅचेस मध्ये जर तुम्ही पाहिलं तर गोलंदाजच मॅन ऑफ द मॅचचा किताब जिंकतायत. हाँ, निश्चित रूप से बिल्कुल गेंदबाजों ने अच्छी गेंदबाजी की है, लेकिन शुभम जाधव ने इस गेंद को खेला है डीप, अच्छा कवर, बाउंड्री के बाहर 4 रन। शुभम कदम, काफी बढ़िया स्ट्रोक खेला इन्होंने। हो, कदमचे पाऊलही चालावे लागतील आणि कदमच्या बॅट मधून एक 10 कदम चौकार पा थोडासा शफल झाला, आउटसाइड ऑफ स्टंप मागचा पाय वाकवला आणि त्यानंतर कबसला एक देखना फटका, फोटोजेनिक शॉट. 4 धावा येतात. बघा MH 46C सन्माननीय गिरीशजी मुकादम साहेब हॉटेल जय मल्हार शिरडून यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय, सुस्वागतम. त्याचप्रमाणे आदरणीय विद्याधरजी जोशी साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत आहे, सुस्वागतम. एक विशेष सूचना आहे गोळाल सर, MH46CR 0105 ब्रेझा आहे, की ज्या ब्रेझामुळे ट्रॅफिक जाम झालाय, 2-3 गाड्या अडकल्यात. तर त्याच्या मालकांना माझी विनंती आहे की आपण ती गाडी तिथून बाजूला करावी. जबरदस्त स्क्वायर कट खेला है ये, पॉइंट बाउंड्री के बाहर 4 रन शुभम कदम ने। तारीफ काबिल बल्लेबाजी हो रही है अचित मुंगाजी और शुभम कदम जिस अंदाज से बल्लेबाजी कर रहे हैं। मसूद गजगे जो काफ़ी अच्छे ऑलराउंडर हैं माणगांव टिम्पाले के, लेकिन जिस अंदाज से ये किरण पवार की टीम खेल रही है, उन्होंने दबाव नहीं लिया अपने आप के ऊपर कि हमारा कप्तान आउट होकर वापस जा चुका है। चांगला स्कोर कट आणि त्याच्यानंतर हवाई हल्ला, हे आक्रमण, बॉल चालला मिड विकेट, सीमा रेषा पलीकडे, ढगात लाइटिंग लावत सीमा रेषा पलीकडे षटकार. मागच्या 4 बॉल मध्ये तुफान मैदानामध्ये आहे. शुभम कदमचं 3 चौकार मारले, स्क्वेअर कट तर एकदम टकाटक होता आणि त्याच्यानंतर हा बॉल ऑफ ब्रेक बॉल, ऑफ कटर बॉल होता. आतमध्ये जसा आला तसाच बाहेर पाठवला मिड विकेटला 6 धावांसाठी. निश्चित रूप से, क्योंकि जिस तरीके से ये आंधी बनकर आए हैं, तूफान बन के आए हैं, सामने वाले की गेंदबाजी को तहस नहस कर रहे हैं, सरेआम कत्लेआम हो रहा है। किरण पवार के आउट होने का कोई भी प्रेशर इनके ऊपर नजर नहीं आ रहा है। फ्री माइंड के साथ ये खेल रहे हैं शुभम कदम, जिन्होंने रन बनाए अब तक 18 गेंदें खेली है, 4। तर हॉटेल जय मल्हारचे प्रोप्रायटर आदरणीय गिरीशजी मुकादम साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांचं सहर्ष स्वागत. निश्चित रूप से लॉन्ग ऑफ के ऊपर से इस गेंद को खेला, एक और छक्का शुभम का। कदम नहीं है, मैं तो कहूंगा शुभ है ये संकेत वीर मराठा जोहे के लिए। लेकिन ये जो
अर्चित 11 जो अर्चित वॉरियर से तड़ा रहा है, इनके गेंदबाजों को सोचना होगा। 34 रन बन चुके हैं, दूसरा ओवर चल रहा है, ये रनआउट का खतरा है। डायरेक्टेड बनती तो शायद अजित मंगाजी संकट में आते, लेकिन दूसरा रन चुराने की कोशिश अब यहाँ पे डायरेक्टेड हो चुकी है। खिलाड़ियों के रिएक्शन से तो ऐसा नजर आ रहा है कुणाल सर कि शायद अजित मुंगाजी खतरे में है। चलिए तीसरे अंपायर की मांग की जा रही है। आउट आहे बॅटर, कारण बॅटही ड्रॅग केलेली नव्हती, बॅटही हवेत होती आणि त्या क्रीज च्या मागे, त्याच्यामुळे आउट आहे. फलंदाज ऍक्शन रिप्ले, पहिलेच बॉल हिट होतोय आणि त्यानंतर बॅट क्रीज मध्ये येते आणि फलंदाज बाद होतोय. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज बाद होते, परंतु या ओव्हर मध्ये शुभम कदमचा जलवा पाहायला मिळाला. सलग 3 बॉलवर 3 चौकार आणि त्याच्यानंतर बॅक टू बॅक 2 षटकार त्याने मारले. हाँ, 35 में 2 आ चुका है। पहले ओवर में अगर हम देखें तो काफी कम रन बने थे। हा क्लासिकल कव्हर ड्राईव्ह इथून सुरुवात केली होती या ओव्हरची. हा पहिला चौकार होता, चांगला खेळ केलाय. हा दुसरा चौकार जो लॅप स्वीप मारला होता, ऑलमोस्ट पडल्यानंतर हा बॉल बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेग 4 धावा आणि त्यानंतर एक स्क्वेअर कट मारला होता. तो मात्र जसा फटका सजवला, आपसुकच गुंडप्पा विश्वनाथ यांची आठवण झाली. त्या स्क्वेअर कटद्वारे आपा आतमध्ये येणारा बॉल, क्लासिकल स्क्वेअर कट, तिथे मात्र 4 धावा मिळवल्या आणि त्यानंतर बॅक टू बॅक सिक्सेस. मग फ्लॅट मारलेला षटकार, एक हा ऑन साइडला फिरवलेला षटकार, हा उंच पुरा फटका होता आणि त्यानंतर फ्लॅट 6 मारला होता लॉंग ऑफला. असं हा. आक्रमण केलंय मागच्या ओव्हरमध्ये आणि शेवटच्या बॉलवर फलंदाज रनआउट झाला. हा होता समोर मारलेला लॉंग ऑफला सिक्सर, हा फ्लॅट गेला होता आणि शेवटच्या बॉलवर बॅटर रनआउट झाला. तिथे एकच धाव मिळाली. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 35. पॉवर प्ले संपलाय. तो अभिजीत मोरे आ चुके हैं स्ट्राइकर एंड पर। 35 पे 2 है। 25 रन शुभम कदम की अच्छी बल्लेबाजी के कारण आ चुके हैं वीर मराठा जोहे के लिए। अभी भी 3 ओवर का खेल शेष है। 2 ओवर में जो 35 बनाए हैं, 3 ओवर में अगर वो आते हैं तो 70 बन सकते हैं, लेकिन फिर भी क्रिकेट है और यहाँ पर पिछली 2 मैचेस जो हमने देखे हैं वो काफी कम रन वाले मैचेस देखे हैं। ये अच्छी गेंद की थी, गेंदबाज एक रन यहाँ पे जरूर मिला। देखिए फील्डिंग्स गलत हो रही है। आपको अगर वापस आना है इस मैच में, 2 ओवर में बाई का इशारा आता हुआ अंपायर का। फील्डिंग डिपार्टमेंट कुणाल सर क्या कहना चाहेंगे आप? एक टीम को अगर एक बड़ी टूर्नामेंट जीतना है तो एक फील्डिंग का भी एक अहम किरदार होता है। सगळ्यात मोठं योगदान फिल्डरचंच असतं. तुम्ही जेवढ्या धावा वाचवाल तेवढ्या धावा सेकंड इनिंग मध्ये कमी कराव्या लागतात बॅटिंग करणाऱ्या टीमला आणि त्याचमुळे फिल्डिंग महत्वाची ठरते आणि हेच तर करत आलाय साऊथ आफ्रिकेचा संघ. परंतु तरी देखील ते चोकर्सच राहिलेत. कधीच त्यांनी आयसीसी फॉर्मॅट मध्ये ती मजल घेतलेली नाहीये, ट्रॉफी जिंकलेली नाहीये. परंतु मी कौतुक करेन जयेशचं, मागच्या मॅच मध्ये 3 विकेट घेतले होते, 15 धावा खर्च केले होते, मॅन ऑफ द मॅच राहिला होता आणि आज बॉलरचा दबदबा राहिलाय. हाँ, निश्चित रूप से बॉलर का दबदबा जरूर है। रिवर्स दागने की कोशिश, कामयाबी मिली है बल्लेबाज शुभम कदम को। बहुत ही बढ़िया ये रिवर्स लगाया है। रिवर्स लगाना एक रिस्की काम होता है, डेयरिंग करनी पड़ती है। कहीं यहाँ से गलती हुई तो शायद कप्तान और जो प्रशंसक होते हैं उनके द्वारा आलोचना भी सुननी पड़ती है। ऍक्शन रिप्ले स्विच केलं बॅटला आणि त्यानंतर थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या दिशेने हा फटका सजवलाय. 4 धावा तिथून वसूल केल्यात. दरम्यान भारतीय जनता पार्टीचे युवा नेतृत्व विशालजी पाटेकर साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. त्यांना विनंती आहे आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न बाबा. 40 पे 2। फिर से एक बार बैकफुट पर गए, लेकिन शॉट थर्ड मैन के ऊपर, एक आसान सा कैच। विकेट नंबर 3 आउट होने वाले खिलाड़ी है शुभम। स्लोअर वनच्या जाळ्यामध्ये अडकलाय. जेस तेच सांगतोय की मगाशी स्विच इट मारला म्हणून त्या धावा आल्या, परंतु त्याच्यानंतर पहा हा बॅक ऑफ द हँड टाकलेला बॉल होता ऑलमोस्ट लेग कटरच्या स्टाईलने आणि विट दिली, जागा दिली. बॅकवर्ड ऑफ पॉइंट फिल्डर तयार होता, कारण कदम ज्या पद्धतीने मारत होता एक स्लोअर वन बॉल पाहिजे होता त्याच्या अगेन्स्ट आणि तेच केले जयेशने. ते डोक्याचा वापर केला आणि पाहतच राहिला कदम त्या बॉलकडे आणि त्याच्यानंतर विकेट किपरला तो तेच सांगत होता मगाशी जो बॉल स्विच केला होता त्याच्यावर त्या रन आल्या होत्या, परंतु त्याच्यानंतर मी बॉल फिरवलाय. हाँ, निश्चित रूप से कुणाल सर, क्योंकि उरण वेरिएशन नगर परिषदेच्या नगरसेविका सायलीताई पाटेकर आणि त्यांचे यजमान या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत.
विशालजी पाटेकर त्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय आणि त्यांचं सहर्ष स्वागत आहे रायगड प्रीमियर लीग मध्ये. उरण नगर परिषदेच्या नगरसेविका सायलीताई या ठिकाणी उपस्थित होतात. त्यांचं पुनश्च एकदा मी मनापासून स्वागत करतोय. त्यांना विनंती आहे आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं. आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. सायलीताई विशाल पाटेकर या ठिकाणी उपस्थित होतात आणि त्यांचं सहर्ष स्वागत. 40 में 3 है कुणाल सर, क्या वेरिएशन दिखाई है. स्लोअर 1 तारीफ काबिल. हो, विकेट घेतल्यानंतर तो विकेट किपरशी तेच बोलत होता की स्विच हिटवर त्याने चौकार मारला, परंतु त्याच्यानंतर आपण कमबॅक केलं आणि हे ते दृश्य. चांगली विकेट आणि त्यानंतर थोडा स्वतःवर नाराजही दिसला. पहा, हेच सांगत होता स्विच हिट मारला म्हणून धावा आल्या, नंतर मात्र विकेट आली. हाँ, निश्चित रूप से क्रॉस द लाइन खेला है. लॉन्ग ऑन पर खिलाड़ी तैनात है. सिंगल ही मिलेगा. सिंगल के साथ 41 पे आता हुआ टोटल. मैच दोनों तरफ है ये अभी भी 41 में 3 है. काफी अच्छी बल्लेबाजी की है अर्चित 11 तड़ा रोहा वॉरियर्स ने. यकीन मानिए अब तक ये इस श्रृंखला में जो जितना भी खेल खेला है उन्होंने सबसे बढ़िया. इस ओवर की अगली गेंद क्रॉस द लाइन खेलने की कोशिश. गेंद थोड़ी देर हवा में जरूर थी. शॉर्ट फाइन लेग को जैसे ही गेंद ने बीट किया, डीप फाइन लेग बाउंड्री के बाहर. 4 रन. एक और चौवा आया बल्लेबाज हाथ के बल्लेबाज अभिजीत मोरे के बल्ले से. फाईन लेग आतमध्ये होता आणि जास्तच आतमध्ये आहे, त्याच्यामुळे थोडासा वाईट खेळला आणि लगेच बॉल गेला. टॉप पेच घेतल्यानंतर हुक शॉट इथे पाहायला नजर खाली थोडीशी झुकलेली दिसली, तरी देखील धावा येतात. या महत्वाच्या धावा आहेत अभिजितच्या खात्यामध्ये. चांगली बॉलिंग केली अभिजितने या संपूर्ण स्पर्धेमध्ये. तर उरण विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आणि लोकप्रिय आमदार आदरणीय महेश शेठ बालदी साहेबांचे या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय रायगड प्रीमियर लीग मध्ये. आदरणीय आमदार साहेब महेश शेठ बालदी साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन आणि त्यांची उपस्थिती आज या मंचाला लाभते. त्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय. त्यांना विनंती आहे आपण आदरपूर्वक या व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं. आपलं सहर्ष स्वागत आहे. स्वागतम सुस्वागतम सहर्ष स्वागतम. रायगड प्रीमियर लीग मध्ये दमदार आमदार महेश शेठ बालदी साहेबांचं सहर्ष स्वागत. फटाक्यांच्या आतषबाजीत त्यांचं या ठिकाणी धूमधडाक्यामध्ये जल्लोषपूर्ण वातावरणामध्ये या ठिकाणी स्वागत केलं जात आहे आणि त्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय. सुस्वागतम. पण पाहतोय या क्रीडा नगरीमध्ये दमदार आमदार बालदी साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं सहर्ष स्वागत. किंगही आहेत आणि किंग मेकर देखील आहेत. एक वेगळी ओळख या परिसरामध्ये त्यांची राहिलेली आणि आपण त्यांचं करूया स्वागत या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये. दमदार असे आमदार महेश शेठ बालदी यांचे इथे आगमन होते. त्यांचं सहर्ष स्वागत. 45ला 3 अशी सध्या परिस्थिती आहे आणि फटाक्यांची आतिषबाजी आमदार साहेबांच्या स्वागतामध्ये इथे केली जाते. अप्रतिम अशी संकल्पना या स्पर्धेचे उद्घाटे. आपण पाहतोय रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेजी वाकडीकर तिथे या स्पर्धेच्या बाबतीत चर्चा होते आणि त्यातल्या त्यात आपण पाहतोय एक वेगळीच गरुड झेप राजकारणामध्ये समाजकारणामध्ये. म्हणूनच मी मगाशी म्हटलं किंगही आहेत आणि किंग मेकरही आहेत असे बालदी साहेब जे आमदार आहेत आपल्या उरण विधानसभा क्षेत्राचे. त्यांचं सहर्ष स्वागत या क्रीडा नगरीमध्ये आपण करतोय. नक्कीच कुणाल सर, खऱ्या अर्थानं उरणचा विकास पुरुष म्हणजे ज्यांची खऱ्या अर्थाने ओळख आहे ते तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके आमचे लाडके आमदार महेश शेठ बालदी साहेबांचं मनापासून स्वागत. क्रॉस द लाइन खेलने की कोशिश. गेंद हवा में है, कैच होने की संभावना और यह क्या हुआ. जीवन दान भी मिला और उसके बाद छक्का भी आया. इसे कहते हैं सोने पे सुहागे वाली बात. टाइमिंग के बाहर टायमिंग पा बॉटम हँडचा वापर केला आणि जिथे आमदार साहेबांचं आगमन झालं त्याच दिशेला हा सिक्सर मारलाय. हा देखील षटकार त्यांचं स्वागत करून गेलाय. थोडासा शफल झाला बॅटर, त्यानंतर पायातला बॉल होता. टायमिंगच्या जोरावर बॉटम हँडचा खूप चांगला वापर. बॅकलिफ्टला थोडंसं खाली ठेवलं आणि जिथे मुख्य व्यासपीठ आहे जिथे आमदार साहेबांचं इथे आगमन झालंय त्याच दिशेला हा षटकार आलाय. 6 धावा मिळत असताना टीमची धावसंख्या 50 अर्धशतक पूर्ण झालंय. 51 धावा 3 फलंदाज बाद. टीम वीर मराठा जोये पेन हर्षदजी पितळे साहेबांचा संघ आहे. त्याचबरोबर आमचे समालोचक मित्र रोशन पाटील तारागाव हे नक्कीच खूप महत्वाची भूमिका पार पाडतायत आणि ते देखील निकटवर्ती आहेत आमदार महेश शेठ बालदी यांचे. आणि आपण पाहतोय त्यांचा संघ मैदानामध्ये उतरलाय सध्या वीर मराठा जोये पेन. 51 पे 3 है. ड्रिंक्स ट्रॉली मैदान के अंदर जा रही है. पहली बार हम पिछले 2-3 मैचों से 3 ओवर में 51 रन नजर आ रहे हैं.
एक जबरदस्त क्रिकेट का माहौल बनाया जा चुका है। आदरणीय विधायक महेश शेटवाल्दी साहब हमें नजर आ रहे हैं, उनके साथ विद्यमान जिला परिषद अध्यक्ष मंगेश जी वाकड़ीकर साहब एक दूसरे के साथ चर्चा करते हुए उरण का विकास इनके मन में यही ध्यास है और सचमुच उरण विधानसभा क्षेत्र के विकास के लिए बहुत कुछ काम किया इन लोगों ने, क्योंकि दूसरी बार जनता तब मौका देती है जब पहली बार आपने जनता के यादों में रहने लायक कुछ काम किया हो। यकीन मानिए, काम करने के बाद आपकी पहचान बनती है और आपका काम बोलता है। उसका जीता जागता उदाहरण आदरणीय विधायक महेश शेटवाल्दी साहब और उनके मार्गदर्शन पर चलने वाले हमारे मंगेश जी वाकड़ीकर साहब, विद्यमान जिला परिषद अध्यक्ष। तेजस मात्रे आ चुके हैं, दिमाग के जादूगर। 4 बार लगातार उनकी टीम जोधानी स्पोर्ट्स कुणाल सर बाबर डुंगरी ने ग्रामीण रायगढ़ ग्रामीण का सर्वश्रेष्ठ खिताब जीता है। इनके नेतृत्व में उनको भी हम कॉन्ग्रॅच्युलेट करेंगे। हो नक्कीच, नो डाऊट त्यांचाही चांगला खेळ आहे, परंतु आजचे सत्कार मूर्ती आपल्या मुख्य व्यासपीठावर आहेत महेश शेठ बालदी आणि खऱ्या अर्थाने या परिसराचे उरण विधानसभा क्षेत्राचे ते आमदार आहेत, या स्पर्धेचा आनंद लुटतायत, त्यांचंही सहर्ष स्वागत। तो जरूर एक रन यहाँ पे मिलता हुआ और इस एक रन से टोटल बढ़ता हुआ 52 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुका है। ढेर सारे मेहमान यहाँ पर हमने इस मंच पे देखे। आरपीएल रायगढ़ प्रीमियर लीग, मैं हमारे विधायक साहब की जानकारी के लिए बता दूं, ये लीग है रायगढ़ का जुनून, ये लीग है रायगढ़ का जज्बा, ये लीग है रायगढ़ का जोश, ये लीग है रायगढ़ क्रिकेट का त्योहार। और वो त्योहार इस वक्त चल रहा है सेकंड सेमीफाइनल के दौर में, जहां पर है 52 पे 3। बैटिंग करने वाली टीम वीर मराठा जो है 52 पे 3, मैंने कहा था शायद अब 52 पे 4। हो, बॅटची कडा घेतली, विकेट आली आहे, फलंदाज बाद होतोय अभिजित, ज्याच्या बॅटमधून एक षटकार यायला होता, परंतु परत एक वेळेला ऑफ ब्रेक पकडून टाकलेला ऑफ ब्रेक बॉल होता, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता आणि नक्कीच खराब स्ट्रोकचं सिलेक्शन पडल्यानंतर जरी सरळ बॉल राहिला तरी मात्र एक स्ट्रोकचं सिलेक्शन चुकीचं होतं आणि फलंदाज बाद होतोय। महत्वाची विकेट, 4 विकेट गमावलेले आहेत, 52 ला 4 अशी परिस्थिती सध्या तरी वीर मराठा जोहे पेन या टीमची। हर्षदजी बिदळे साहेब यांचा हा संघ आहे वीर मराठा जोहे पेन, आणि त्या टीम मध्ये नक्कीच महेश बालदी साहेबांचा एक सच्चा कार्यकर्ता देखील काम करतोय, तो आमचा जवळचा मित्र आहे असा रोशन पाटील तारा समालोचक आहे आणि खऱ्या अर्थाने अतिशय जवळचं व्यक्तिमत्व आहे महेश बालदी साहेबांच्या। आणि केलवणे जिल्हा परिषदेचे रोशन पाटील अध्यक्ष देखील आहेत, खूप चांगलं काम त्या परिषदेच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या क्षेत्राच्या माध्यमातून रोशन पाटील करतायत आणि ते या टीमचे मेंटॉर आहेत वीर मराठा जोहे पेन साठी। हाँ कुणाल सर, बिल्कुल सही कहा आपने। रोशन पाटिल साहब का जिक्र किया, जब चुनाव के लिए खड़े थे मंगेश जी वाकड़ीकर साहब, तो बार बार मैं जानकारी ले रहा था रोशन पाटिल साहब की तरफ से कि कैसे हालचाल है हमारे मंगेश दादा, चुनाव में किस तरह है, आगे है पीछे है, क्या और आगे निकल कर आएंगे। और उनके लिए मेहनत भी बहुत ज़्यादा की है रोशन पाटिल साहब ने उस विभाग में। जिस तरह ये क्रिकेटर्स आरपीएल जीतने के लिए जितनी मेहनत कर रहे हैं, उतनी ज़्यादा मेहनत रोशन पाटिल साहब ने, मंगेश जी वाकड़ीकर साहब इनके लिए की है। अनेक कार्यकर्ते घडवलेत या भारतीय जनता पार्टीने, त्याच्यामध्ये मंगेश वाकड़ीकर साहेबांचं नाव आहे। आपण पाहतोय ही चर्चा सातत्याने होत असते भारतीय जनता पार्टीची, आणि महेश शेठ बालदी तिथे सध्या उपस्थित आहेत आणि खऱ्या अर्थाने प्रत्येक गोष्टीचा भविष्याचा विचार करता प्रत्येक तरुण कार्यकर्त्याला एक सन्मान मिळावा याच्यासाठी ते तत्परतेने काम करतायत त्यांच्या प्रभागात, त्यांच्या विभागात। ओ काय झेल टिपलाय कवसला, अप्रतिम झेल, फलंदाज बाद होतोय आणि त्यामुळे यंगस्टरची जी फळी आहे, पुढची जी फळी आहे ती देखील आतापासून तयार करू लागलेली आहे भारतीय जनता पार्टी, आणि त्याचमुळे नरेंद्र मोदी साहेबांवरचा तो विश्वास, त्यात प्रत्येक कार्यकर्त्यांवरचा विश्वास, महेश शेठ बालदी यांनी निर्माण केलेली कार्यकर्त्यांची फळी, आणि त्याचमुळे सबका साथ सबका हाँ, विकास। निश्चित रूप से सबका साथ सबका विकास मोदी जी है तो मुमकिन है, हमेशा हम ये कहते हैं, क्योंकि 1980 के दशक में भारत के पूर्व प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी साहब ने कहा था समंदर में भी कमल खिलेगा। उस वक्त उनके पास 2 सांसद थे, लेकिन आज देखिए पूरे विश्व की सबसे बड़ी राजनीतिक पार्टी भारतीय जनता पार्टी को कहा जाता है। टीम का टोटल 53 पे 5, यही तो क्रिकेट है। 3 ओवर में कुणाल सर 50 बने थे, और इसीलिए इस खेल को कहा जाता है
द चांस ऑफ ग्लोरियस अनसर्टनसी, अनिश्चितताओं का खेल, अनिश्चितताओं का खेल है ये। अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश और इसी के साथ एच लगा और एक और विकेट का बदन, विकेट नंबर 6। तो देखिए द चांस ऑफ ग्लोरियस अनसर्टनसी, हमेशा मैं इस क्रिकेट को कहता हूं कि ये अनप्रेडिक्टेबल खेल है, अनिश्चितताओं से भरा हुआ है, जिसे मेरी भाषा में अगर कहा जाए तो एक ऐसा क्रिकेट जो रंग बदलते देरी नहीं करता। ये खेल ही ऐसा है, ये क्रिकेट और क्रिकेट और राजनीति कब बदले, पलक झपकते ही बदलने वाला ये खेल है और पलक झपकते ही बदलने वाली राजनीति है। लेकिन राजनीति के धुरंधर हमारे इस मंच पर बैठे हुए आदरणीय विधायक महेश शेरवाल्दी साहब, इनका दोबारा एक बार हमारे कॉम्बॉक्स की तरफ से स्वागत। 53 पे 6, 53 पे 6। क्या शॉट खेला है बल्लेबाज अमय पाटिल। कुणाल सर, इस शॉट के बारे में आप क्या कहेंगे आपकी भाषा में? पायातला बॉल होता, कडक उडवलाय अमय पाटीलने. अमय पाटील एक अजब रसायन आहे. हा खेळाडू जो आहे ISPL मध्ये देखील खेळताना पाहायला मिळालाय आणि आपण बॉल पायातला होता तिथून उचललाय. कडक पिकअप शॉट, खतरनाक शॉट इथे पाहायला मिळतोय. 6 धावा. हाँ, निश्चित रूप से छक्का आया, ऐसा लगा नहीं था कि रन बढ़ेंगे इस ओवर में, लेकिन आखिरी मोमेंट पर ये छक्का आया इस ओवर की आखिरी गेंद पर। यही तो क्रिकेट है, क्रिकेट में हम प्रेडिक्ट नहीं कर सकते कब क्या होगा। पहले विकेट जाते हुए नजर आए, इस ओवर में रन बनते हुए नजर नहीं आए, फिर आखिरी गेंद के ऊपर छक्का आया, जिस छक्के के बदौलत रन बने हैं 59 पे 6। महेश बालदी साहेब सध्या मुख्य व्यासपीठावर उपस्थित आहेत. आपण चर्चा मगाशीच करत होतो आणि सध्या युद्ध सुरू असताना देखील भारताची व्यापारी जहाजे भारतामध्ये येत आहेत, सुरक्षितपणे येत आहेत. भारत सरकारने मुत्सद्दी वाटाघाटीद्वारे इराण, अमेरिका, इतर आखाती देशांबरोबर समन्वय साधून हॉर्मुझ समुद्रधुनी मधून तेलाची व LPG ची जहाजे सुरक्षितपणे भारतात आणण्यासाठी व्यवस्था केलेली आहे. या जहाजांवर भारतीय ध्वज आणि त्याच्यामुळे इंधन पुरवठाही सुरळीत सुरू आहे. आणि हे सगळ्या गोष्टी ज्या वेळेला आपण चर्चा करतो त्यावेळेला एकच नेतृत्व, नरेंद्र मोदी साहेबांचे नावाची चर्चा होते आणि त्यांचे शिलेदार म्हणून महेश शेठ बालदी इथे उपस्थित आहेत. जिल्हा परिषदचे अध्यक्ष मंगेशजी वाकळीकर उपस्थित आहेत. आणि पहा, एक मोठी गोष्ट आहे, युद्ध सुरू होत असताना देखील युद्ध सुरू आहे. आज सगळ्यात मोठा जागतिक प्रश्न हा आहे आणि तरी देखील आज आपल्या ज्या नौका आहेत त्या भारतात सुरळीतपणे येत आहेत. याच्यावरून तुम्ही अंदाज बांधू शकता नरेंद्र मोदी साहेबांचं किती मोठं योगदान भारतीय राजकीय वाटचालीमध्ये. हाँ, निश्चित रूप से ये भारतीय नेतृत्व की जीत है, यकीन मानिए नरेंद्र मोदी साहब के नेतृत्व की जीत है ये। लेकिन उससे पहले अब तो हम देख रहे हैं कि हमारे जहाज आ रहे हैं, लेकिन उससे पहले जब युद्ध सदृश परिस्थितियां निर्माण हुई थी तो हमारे लोग जो फॉरेन कंट्री में थे उन्हें भी सही सलामत इंडिया पहुंचाया गया। 59 पे 6, 59 पे 6 है। आखिरी ओवर चल रहा है, 2 गेंदें इस ओवर की समाप्त हो चुकी है। स्ट्राइकर एंड पर रोहित केदारी सीधे बल्ले से इस गेंद को मारने की कोशिश की, क्या यह विकेट मिलेगा? और रिएक्शन से ऐसा ही लग रहा है कि शायद विकेट नंबर 7वां गिर चुका है। वीर मराठा जोहे, उंगली उठी है अंपायर की। हो, आउट दिलाय फलंदाजाला. फलंदाज बाद होतोय. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डर आहे 59. हलक्या हाताने बॉल पकडला, त्याच्यानंतर गोलंदाच्या हातातून निसटला आणि त्यानंतर डिरेक्टेड फ्रेम मध्ये देखील नाहीये. चांगला निर्णय पंचांचा. फलंदाज बाद होतोय. बॅक टू बॅक विकेट येत आहेत, डॉट बॉल येत आहेत. या ओव्हर मध्ये थोड्याशा धावा थांबलेल्या आहेत. धावा झाल्यात 59. चर्चा 30 सुरू आहे. महेश शेठ बालदी मुख्य व्यासपीठावर उपस्थित आहेत. उरणचे कार्यकुशल, कार्य सम्राट, आमदार, दमदार आमदार, तिथेच मंगेशजी वाकणीकर देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष. परत एक वेळा भारतीय जनता पार्टीचा ध्वज फडकताना दिसला पहिल्यांदाच या जिल्हा परिषदेवर रायगडच्या. आणि त्याचमुळे चर्चा आहे मग विधानसभेच्या निवडणुका असो, पंचायत समितीच्या निवडणुका असो, जिल्हा परिषदेच्या निवडणुका असो, या परिसरातलं जे नेतृत्व आहे महेश शेठ बालदी यांचं योगदान या सर्व निवडणुकांमध्ये खूप महत्वाचं राहिलंय. मी मगाशीच भारताच्या शिपचा उल्लेख केला. सुरक्षित मार्ग भारत सरकारने इराणच्या सहकार्याने
नक्कीच निर्माण केल्या. भारतीय मालवाहू जहाजांना सुरक्षित मार्ग उपलब्ध करून दिला. त्यामुळे इंधन पुरवठ्यावर कोणताच परिणाम होत असताना दिसत नाहीये. त्यामुळे अफवांवर कधीच विश्वास ठेवू नका. आपण सुजाण आणि सतर्क नागरिक आहोत या भारताचे. 59 धावा. चांगला बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल इथे पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी. नंदा देवी आणि शिवालिक यांसारखी जहाजे 50,000 टनांहून अधिक LPG घेऊन गुजरात आणि मंगळूर बंदरावर आलेली आहेत. 22 जहाजे सुरक्षित भारतामध्ये आलेली आहेत. आखाती प्रदेशातून सुरू असलेल्या तणावाच्या काळात देखील भारतीय युद्ध नौकायान महासंचालनाने समन्वय साधून 22 भारतीय जहाजे आणि 600 खलाशी सुरक्षित भारतात आलेले आहेत. बॅटची कडा घेतली. बॉल चाललाय गलीमध्ये. तिथून देखील एकदा इथे मिळताना दिसेल. या सगळ्या गोष्टींवर जर तुम्ही एक सुजाण भारतीय नागरिक म्हणून कटाक्षाने नजर टाकाल तर याच्यावरून आपल्या भारताचं नेतृत्व किती मोठं आहे याच्यावरून तुम्हाला अंदाज बांधता येतो. त्यामुळे संयुक्त राष्ट्रात त्याचबरोबर वेगवेगळ्या देशामध्ये भारताची मान उंचावली गेली आहे. आणि त्यामुळे हे जे नेतृत्व आहे भारतीय जनता पार्टीचं यांचं कौतुक व्हायला पाहिजे. प्रत्येक शिलेदाराचं कौतुक व्हायला पाहिजे. आता तर उद्या रायगड जिल्हा परिषदेचा बजेट देखील पेश केलं जाणार आहे. त्याच्यासाठी देखील खूप साऱ्या शुभेच्छा. मंगेशजी वाकडीकर यांना. कटरचा वापर कमी गतीने टाकलाय. बॉल एकच धाव आली आहे. मला वाटतं या ओव्हरमध्ये शेवटच्या ओव्हरमध्ये कहाणी वेगळी बदलली आहे. कारण हा बॉल पाल लेग ब्रेक होता सरळ विकेट किपरच्या हातात आणि शेवटच्या ओव्हरमध्ये एकच धाव आली. धावा झालेल्या 60. आता या मॅच मध्ये 61 या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे टीम अर्चित वॉरियर्सला. हा नक्कीच आहे. धावांचा पाठलाग होईल किंवा नाही होणार पण आपण श्री सिद्धिविनायक स्टँड मध्ये जे प्रेक्षक बसलेत खरं तर त्यांच्याकडे जाणार आहोत. त्यांना विचारणार आहोत रायगड प्रीमियर लीग बद्दल त्यांच्या भावना, हे आयोजन, या सगळ्या गोष्टी खरं तर आपण विचारणार आहोत. कोणत्या टीमला ते सपोर्ट करायला आलेत, त्याचबरोबर त्यांचा आवडता खेळाडू कोणता. तर सिद्धिविनायक स्टँड मध्ये आलोत आपण. बोलला ना. चला हे कोणतरी बोलतायत. लवकर या, लवकर या, लवकर. सिद्धिविनायक स्टँड मध्ये गेलेले आहेत प्रवीणजी दुगाडे. तिथे चर्चा होते. आता बघा वीर मराठा जोहे आणि हा सामना सुरू आहे तो म्हणजे अर्चित वॉरियर्स तळा आणि रोहा. आपल्या बरोबर एक प्रेक्षक जुळलेत ज्यांचं नाव आहे हरिभक्त पारायण. मधुकर कडू साहेब आपल्या बरोबर आहेत. सोनारीचीच आहेत कदाचित. त्यांना आपण प्रश्न विचारू. महेश कडू यांचा प्रयत्न कसा वाटला. संपूर्ण रायगड त्यांनी एकत्रित केलाय. सुंदर एकदम सुंदर केलंय काम त्यांनी आणि गावाचं नाव आज महाराष्ट्रभर केलंय त्यांनी. छान काम केलंय आणि आम्हाला अभिमान आहे त्याचा. बघा महेश कडू यांचा अभिमान आहे. खरं तर इथल्या प्रेक्षकांना वारकरी संप्रदायाला प्रणेते आहेत. तर आपण साहेबांकडे वळूया. ग्रामीण धमाकाचा टी शर्ट त्यांनी घातला आहे. साहेब आपलं नाव. विद्याधर म्हात्रे साहेब. खरं तर कोणत्या टीमला सपोर्ट साठी आलात तुम्ही. मला त्या टीमचं नाव माहिती नाही पण क्रिकेट पाहायला क्रिकेटची आवड आहे. क्रिकेटचा प्लेअर आहे. चेक दरम्यान आपण वळतो या मुख्य व्यासपीठाकडे. प्रवीणजी आता जे खेळाडू खेळतायत त्यातील कोणता खेळाडू तुम्हाला सर्वात जास्त आवडतो. मला आता खेळाडूंची नावं माहिती नाही त्यामुळे सांगू शकत नाही. चलो प्रवीणजी तुमच्या गावाचं नाव. माझं नाव अलिबाग हाशिवराज आहे. चला प्रवीणजी दुगाडे आपण नंतर संवाद साधूया. दरम्यान आपण वळतो या मुख्य व्यासपीठाकडे ज्या ठिकाणी उरण विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आणि लोकप्रिय आमदार सन्माननीय महेश शेठ बालदी साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल आणि त्यांचा मी मनपूर्वक स्वागत करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. तर मी विनंती करेन आमदार साहेबांना की आपण हा सन्मान स्वीकारावा. आपलं हार्दिक असं स्वागत आहे. रायगड प्रीमियर लीग आणि रायगड प्रीमियर लीगचं खरं तर अध्यक्षपद मंगेशजी वाकडीकर आणि ते रायगड जिल्हाध्यक्ष, रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सन्मान्य मंगेशजी वाकडीकर, त्याचप्रमाणे महेश कडू मित्रमंडळ अर्थातच सोनारी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आणि या स्पर्धेचे प्रणेते अर्थातच महेशजी कडू साहेब यांच्या उपस्थितीमध्ये सन्माननीय आमदार साहेब महेश शेठ बालदी साहेबांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावर संपन्न होत असताना त्यांचा आम्ही मनपूर्वक
हार्दिक हार्दिक असं स्वागत करतोय. स्वागतम सुस्वागतम सहर्ष स्वागतम. ही जोडी अशीच आबाधित केला जातोय महेश बालदी साहेबांचा. साहेब जय महाराष्ट्र आणि सहर्ष स्वागत आपलं. सुस्वागतम. सन्माननीय आमदारांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय आणि नक्कीच आज या व्यासपीठाची शोभा वाढली आपल्या येण्यानं. त्याचप्रमाणे आदरणीय प्रवीणजी मोरे साहेब त्यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जाईल. सन्माननीय प्रवीणजी मोरे साहेबांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावर केला जाईल. खालापूर तालुका भारतीय जनता पार्टी अध्यक्ष आदरणीय प्रवीणजी मोरे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत आणि त्यांचा सुद्धा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावर संपन्न केला जाईल. त्यांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत करतोय. भारतीय जनता पार्टीचे खालापूर तालुक्याचे ते अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या वतीने देखील एक मोठी स्पर्धा येणार आहे 9 तारखेपासून 12 तारखेपर्यंत कर्जत खालापूर परिसरामध्ये आणि त्यांचा सन्मान महेशजी कडू साहेब यांच्या वतीने आमच्या या मुख्य व्यासपीठावर केला जातोय. सर्वांचं सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. अक्षय लॉजिस्टिकचे मालक सन्माननीय सुनील शेठ तांबोळी साहेबांचा सुद्धा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावर संपन्न होत असताना त्यांचं सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करतोय. आगतम स्वागतम सुस्वागतम. आपण पाहतोय प्रत्येक मान्यवरांचा सन्मान महेशजी कडू साहेब यांच्या वतीने केला जातो आणि आज सिद्धिविनायक क्रीडांगण त्याचप्रमाणे संदीपजी पाटील साहेबांचा सुद्धा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. भारतीय जनता पार्टी उरण तालुका खजिनदार म्हणून कार्यरत आहेत आणि त्यांचं सुद्धा आम्ही मनापासून स्वागत करतोय. सुस्वागतम. त्याचप्रमाणे उरण नगर परिषदेच्या विद्यमान नगरसेविका आदरणीय सौभाग्यवती सायलीताई विशाल पाटेकर यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जाईल. त्यांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय आणि सहर्ष स्वागत आहे आपलं मॅडम. फ्रँकेट प्रीमियर लीग या भव्य दिव्य स्पर्धेमध्ये महेशजी कडू साहेबांच्या वतीनं हा शुभ सन्मान सायलीताई पाटेकर यांचा या ठिकाणी संपन्न केला जातोय. त्यांचं पुनश्च एकदा मी शब्द सुमनानं सहर्ष स्वागत करतोय. सुस्वागतम. आलेल्या सगळ्याच मान्यवरांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. चला तर सामन्याला आता सुरुवात होते. दुसरा डाव आता सुरू झालेला आहे आणि दुसऱ्या डावाला आता सुरुवात करतोय पर्व सावंत यांनी. या मॅच मध्ये टार्गेट सेट आहे 61 लास्ट ओव्हर मध्ये आलेली 1 धाव, त्याच्यामुळे मॅच मध्ये कमबॅकही झालंय. अर्चित इलेव्हनतला रोहा या टीमचं पहिला बॉल ऑन ड्राईव्ह इथे केलाय. डीप मध्ये फिल्डर आहे. सिद्धिविनायक क्रीडांगण सोनारी इथे सध्या ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि खऱ्या अर्थाने हे जे मैदान आतापर्यंत राखून ठेवले याच्यामध्ये देखील योगदान महेश शेठ कडू यांचं आहे आणि आमदार महेश शेठ बालदी यांनी जो दिलेला शब्द होता तो अजून पर्यंत पाळलेला आहे. आणि त्याचमुळे या क्रीडांगणावर आपण पाहतो ही क्रिकेटची स्पर्धा, रायगड जिल्ह्याची क्रिकेटची स्पर्धा इथे रंगताना आपल्याला पाहायला मिळते. आणि त्यातल्या त्यात मगाशी एका काकांनी खूप चांगला उल्लेख केला की आज महाराष्ट्रभर सोनारी या गावाच्या नावाची चर्चा होऊ लागली. याचं कारण देखील महेशजी कडू साहेब आहेत, ज्यांनी ही स्पर्धा सोनारी गावात आणली आहे. अंपायरने मान डोलावली आहे, बॅटची कडा घेतली आहे, फलंदाज बाद होतोय, विकेट आली आहे, फलंदाज बाद. आपण पाहतोय त्याचबरोबर पॉइंटला असलेला जो सभा मंडप आहे तो आमदार निधीतूनच या क्रीडांगणावर बांधण्यात आलेला आहे आणि कुणाल त्यामुळे सर विकेट गेले म्हणून खरं तर आपल्याला जुन्नर पुण्यावरून एक प्रेक्षक आहेत. सर काय नाव आपलं? श्रीकांत गायकवाड नाव आहे माझं. कसं वाटलं म्हणजे RPL तुम्ही पाहताय, इतके रायगडचे चांगले गुणवान खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतात या सोनारी गावामध्ये? खूप छान वाटते मला. पहिल्यांदा मला असं बघायला भेटते. मी कधी नाईट मॅच बघत नाही,
खूप मस्त वाटतं, एंटरटेनमेंट होतं आहे आणि एकदम IPL सारखा फील येतो इथे. नक्कीच IPL सारखा फील येतोय. आता तुम्हाला कॉमेंटेटर्स जे खेळाडूची नावं घेतोय ती ऐकून ऐकून काही नावं पाठही झाली असतील. कोणता खेळाडू तुम्हाला आवडतो आता सध्या जे खेळाडू खेळत आहेत त्यामध्ये? विश्वजित ठाकूर म्हणून आहेत, म्हणजे पहिल्यांदाच मी ऐकलंय, पण खूप छान खेळतात ते, आता बघतोय तर. तर आता एंटरटेनमेंट चांगली झालेली आहे आणि रायगड प्रीमियम लीगचं मॅनेजमेंट पण खूप चांगलं आहे, तर खूप भारी वाटते मला. धन्यवाद. नाव बॅक टू क्रिकेट. जुन्नरवरून हे प्रेक्षक आले होते सामना पाहण्यासाठी. परत एक वेळा ऑन साईडला ड्राईव्ह केलं. मी चर्चा करत होतो या क्रीडांगणाची. आमदार महेश शेठ बालदी यांनी देखील खूप मोठे योगदान या क्रिकेटच्या ग्राउंडला दिले, कारण पॉइंटला असलेला जो सभा मंडप तुम्ही पाहताय तो त्यांच्याच निधीतून, आमदार निधीतून बांधण्यात आलेला आहे. आणि त्यामुळे महेश कडू यांनी जो संघर्ष केला या ग्राउंडसाठी किंवा या गावासाठी, माझी सरपंच असताना त्यांची पोच पावती म्हटल्यानंतर हे ग्राउंड अबाधित राहिलंय. तिथेच आपण सोनारीच्या सिद्धिविनायक क्रीडांगणावर ही क्रिकेटची स्पर्धा पाहतोय आणि सच्चा कार्यकर्ता आहे महेश कडू, महेशजी बालदी साहेबांचा, आणि त्याचमुळे त्यांच्या नावाचाही उल्लेख होतो. आज त्यांचा वाढदिवस देखील आहे. तो वाढदिवस देखील साजरा होतोय. या पंचक्रोशीत या आजूबाजूच्या परिसरातील अनेक मान्यवर त्यांना शुभेच्छा देतात. फॉलिंग स्वीप मारलाय, बॉल चालला मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर पडला, धडपडला, बॉल सीमा पार आणि येतोय चौकार. मृणालच्या बॅटमधून. आणि मृणालची आज मी एक क्लिप पाहिली, म्हणजेच जी व्हिडिओ होती इंस्टाग्रामवर रील, त्याच्यामध्ये जशी ज्याची हेअरस्टाईल आहे, मी अक्षरशः फिदा झालोय या खेळाडूवर. कारण अशी हेअरस्टाईल जी होती आशिष आगरकरची मी पाहिलेली आहे. याच्या अगोदर दिल्लीचा खेळाडू, वेस्ट इंडिजचे अनेक खेळाडू असे हेअरस्टाईलने IPL मध्ये खेळण्यासाठी आलेले आहेत. आणि हा मृणाल वर्सोलकर हेअरस्टाईल पा जलवा आहे, स्वॅग आहे भाऊचा. 6 धावा, 1 फलंदाज बाद. परंतु क्रिकेटही तेवढं चांगलं खेळतोय. काय फॉलिंग स्वीपचा फटका त्याने मारलाय, झोपला पडला तरी देखील बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 रन, 6 धावा झालेल्या आहेत. ओ रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न आता इथे पाहायला मिळतो. रनआउट चान्स आहे नॉन स्ट्रायकर एंडला, परंतु इथे धाव मिळणार नाहीये. डॉट बॉल येतोय. चांगलं षटक अभिजित मोरे. या मोरेने नक्कीच प्रत्येक मॅच मध्ये कमबॅक केलंय, इम्प्रेस केलंय. लेफ्ट आर्म सीमर ती रिदम दिसते. अनेक खेळाडू याच लीग मधून आपल्याला मिळतील. रायगडच्या इतिहासामध्ये नोंद होईल अशी स्पर्धा. महेश कडू यांनी घेतलेली मेहनत, त्याचबरोबर अध्यक्ष म्हणून मंगेशजी वाकडीकर यांनी घेतलेली मेहनत, रायगड क्रिकेट समितीचे अध्यक्ष म्हणून राकेशभाई गायकवाड यांनी घेतलेली मेहनत, प्रशांतजी खानावकर यांनी घेतलेली मेहनत उपाध्यक्ष म्हणून, या सगळ्यांची मेहनत आता अंतिम टप्प्यामध्ये आली आहे. यावेळेला समोर मारलाय बॉल, एक्स्ट्रा कव्हर मध्ये निघतोय, फिल्डर धावतायत, आउटफील्ड फास्ट आहे, नाही थांबणार, कारण तुम्ही सिद्धिविनायकाच्या सोनारीमध्ये आहात आणि या ग्राउंडवर बॉल थांबत नसतो. बॉल सीमा पार, चौकार. चांगला शॉट इथे पाहायला मिळतोय. 4 धावा येत आहेत. आणि पहा ना काय समतल ग्राउंड बनवलंय. महेशजी कडू साहेबांनी भरपूर मेहनत घेतली आहे सोनारीचं नाव रायगडच्या क्रिकेटच्या पटलावर आणण्यासाठी. आणि त्याचमुळे महेश शेठ बालदी हे नेहमीच कौतुक करत आलेले आहेत, त्यांच्या कार्याचा गौरव करत आलेले आहेत. आणि आज त्यांच्याच वाढदिवसानिमित्त महेश शेठ बालदी देखील त्यांना शुभ आशीर्वाद देण्यासाठी ते उपस्थित झालेले आहेत. पहिले षटक संपले. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या 10. टार्गेट या मॅच मध्ये 61, म्हणजे 24 बॉल मध्ये धावा करायचे आहेत 51. त्याचबरोबर महेशजी कडू यांची ओळख करून द्यायची झाली तर दोन्ही हाताने क्रिकेट खेळणं आणि माजी सरपंच चषकाच्या माध्यमातून दरवर्षी आयोजन केल्यानंतर चांदीचा चषक दरवर्षी स्पर्धेमध्ये ठेवणं आणि त्यातल्या त्या शिस्तबद्ध स्पर्धा, त्यामुळे त्यांच्याही नावाची चर्चा, त्यांच्याही नावाचा गवगवा इथे होतो. आणि आता तुम्ही पाहता आपल्या स्क्रीनवर मंगेशजी वाकडीकर साहेबांना, त्याचबरोबर महेश शेठ बालदी यांना मी मगाशी देखील भारतीय जनता पार्टीने केलेल्या कार्याचा गौरव त्याच्यासाठी केलाय. पुढचा बॉल, शॉर्ट बॉलचा वापर. हो, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे, ढगात लाइटिंग लावत बॉल सीमा पार, उत्तुंग टोला, सिक्सर. खतरनाक शॉट इथे पाहायला मिळतोय. हलकासा शॉर्ट बॉल पोझिशन मध्ये लवकर आला आणि बॉलला लवकर फेकले बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावा येत आहेत मसूद गजगेच्या बॅट मधून. काय टायमिंग होतं मसूद गजगेचं. पहिले फ्रंट फुटवर आला, नंतर बॅक फुटला गेला आणि त्याच्यानंतर बॉलला फेकून दिलं. स्क्वेअर ऑफ द विकेट. 6 धावा येत आहेत. असाच खेळ केला तर तळा रोहा अर्चित वॉरियर्स हा संघ थोडासा हवी होईल. हा चांगला बॉल आहे, हा चांगला बॉल आहे. वाईड यॉर्कर,
चा प्रयत्न होता आणि बरोबर त्या ट्रॅम्प लाईनचे जवळून बॉल गेला विकेट किपरच्या हातात. अपिली केली गेली, नॉट आउटचा निर्णय पंचांच्या माध्यमातून आणि त्यामुळे टीमची धावसंख्या आतापर्यंत 16. सेकंड ओव्हरचा खेळ सध्या प्रगती पथावर आहे. सोळा रन. सेकंड ओव्हरचा खेळ सध्या प्रगतीपथावर. सेकंड सेमी फायनल तुम्ही पाहताय. याच अगोदर आपण पाहिलंय AR एंटरप्राइजेस स्वर्गीय हिराजी पाटील स्मृती जासई हा संघ या स्पर्धेच्या पुढच्या फेरीमध्ये दाखल होते, म्हणजे फायनल मध्ये दाखल झालेला आहे. व्हाईट बॉलचा निर्णय आलाय आणि DRS घेतलाय फिल्डिंग करणाऱ्या टीमने. सो DRS चा निर्णय इथे येतोय. व्हाईट बॉलला चॅलेंज केलेला आहे. ऑनफिल्ड अंपायरच्या निर्णयाला चॅलेंज करण्यात आलंय. डिसिजन पेंडिंग. व्हाईट बॉल, रिव्ह्यू लॉस्ट. व्हाईट बॉल आहे, तोच निर्णय कायम ठेवलाय टीव्ही अंपायरने देखील. 17 धावा फलकावर लागलेल्या आहेत. ऑफ कटरचा प्रयत्न होता, परंतु ट्रॅम्प लाईन बिलॉंग्स टू अंपायर असं म्हटलं जातं आणि त्याचमुळे परत एक वेळा व्हाईट बॉल घोषित केलाय. उलटा फटका मारण्याचा प्रयत्न. आई बॉल पंच सांगतायत व्हाईट बॉल आहे. परत एक वेळा सलग दुसऱ्यांदा व्हाईट बॉल टाकण्यात आलाय आणि त्याच्यामुळे आता गोलंदाजी करणाऱ्या टीमवर दबाव येतोय. अमेय पाटीलला परत एक वेळा कमबॅक करावं लागेल, कारण या ओव्हरमध्ये आतापर्यंत 8 धावा आल्यात. 22 बॉलमध्ये 43 धावा करायच्यात. हा सामना रंगताना दिसतोय. सेमी फायनल एक चांगलीच रंगली. शेवटच्या बॉल पर्यंत लढत गेली आणि आता देखील हा सामना शेवटच्या टप्प्यापर्यंत जाईल असं दिसतंय. पुढचा बॉल समोर मारलाय डाऊन दी ग्राउंड. फटका डीप मध्ये लॉंग ऑनला. फिल्डर आहे. जम्पिंग टाइम खूप चांगला होता. बरोबर हातात एक धाव इथे मिळताना दिसेल आणि काय टायमिंग साधलंय महेशजी बालदी साहेबांनी देखील या स्पर्धेमध्ये येण्याचं, कारण सेकंड सेमी फायनल आणि ही जी लढत आहे ही चांगली रंगतदार होणार आहे. आता 21 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 21 बॉल मध्ये 42 धावांची गरज आहे. हाय व्होल्टेज ड्रामा. रायगड प्रीमियर लीग सगळेच्या सगळे स्टँड आता भरू लागलेत, भरलेले आहेत. सगळ्या प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत आहे. महेशजी कडू, त्यांचा संपूर्ण मित्र परिवार यांच्या वतीने आयोजित रायगड प्रीमियर लीग हे 6वं पर्व तुम्ही अनुभवताय. अंतिम टप्प्याच्या दिशेने वाटचाल करते ही क्रिकेटची स्पर्धा. मगाचपासून हा प्रयत्न सुरू आहे उलटे फटके मारण्याचा, परंतु प्रत्येक वेळेला अपयशच आलंय आणि म्हणूनच म्हटलं जातं हा फटका लागला तर आबाद करतो, नाही तर बर्बाद. परंतु सध्या तरी दबाव या फटक्याने बनवलाय बॅटिंग करणाऱ्या साईडवर. या फलंदाजाला सध्या तरी शांत ठेवलंय. टार्गेट 61चा आहे. लास्ट ओव्हर मध्ये एकच धाव आली होती पहिल्या डावामध्ये आणि तिथूनच एक आशेचा किरण दिसला अर्चित वॉरियर्स तळा रोहाला. मृणाल वर्सोलकर 5 बॉल मध्ये 9 धावांची खेळी केली आहे. फटका हवेत आहे, चान्स आहे, परंतु दोघांच्या मध्ये बॉल पडतोय. 2 फिल्डर होते पॉइंटला आणि शॉट कव्हरला. तोपर्यंत एक धाव मिळते. मृणालच्या खात्यामध्ये टीमची धावसंख्या 20 धावा. 60 पर्यंत पोहोचायचं असेल तर 12ची सरासरी गाठणं गरजेचं आहे. अजूनही एक बॉल शिल्लक आहे पॉवर प्लेचा. दुसरं षटक सध्या प्रगतीपथावर असताना एक बॉल अजूनही शिल्लक आहे. 20 धावा, एक फलंदाज बाद. अर्चित वॉरियर्स तळा रोहा वीर मराठा जोए पेनच्या विरुद्ध खेळत असताना सेकंड सेमी फायनल मध्ये. फुलर लेनचा बॉल होता. इथे बॅटर बीट झालाय गतीने आणि त्याचबरोबर लेंथने देखील, कारण फुल टॉस बॉल होता. आता पाहूया बॅटिंग टीमचा रिव्ह्यू. परत एक वेळा त्यांनी घेतला. हा दुसरा रिव्ह्यू आहे त्यांचा, एक गमावलाय त्यांनी. सो एक रिव्ह्यू फिल्डिंग टीमने गमावला होता, बॅटिंग टीमचा आहे आणि त्यांनी आता तो वापरलाय.
इट्स अ फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू लॉस. दोन्ही टीमचा आता एक एक रिव्ह्यू गेलाय. फेअर डिलिव्हरी हा निर्णय इथे देण्यात आलाय. या स्पर्धेचा आनंद इथे घेतला जातोय, लुटला जातोय आणि खऱ्या अर्थाने बरोबर वेळेवर इथे उपस्थित झालेले आहेत महेश शेठ बालदी. मी मगाशी देखील म्हटलं होतं, कार्यकर्त्यांना घडवणं वीस धावा झाल्यात, एक फलंदाज बाद आणि प्रत्येक कार्यकर्ता घडवण्याचं काम महेशजी बालदी साहेबांनी केलंय. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय जिल्हा परिषदेचे विद्यमान अध्यक्ष तिथे आपल्याला उपस्थित पाहायला मिळत आहेत. मंगेशजी वाकडीकर उद्या ते आर्थिक बजेट देखील पेश करणार आहेत आणि त्यांचाही वाढदिवस आज रात्री 12 वाजल्यापासून सुरू होणार आहे. म्हणजे पा काय योगायोग आहे. महेश कडू साहेबांचा वाढदिवस आज आहे. रात्री 12 वाजल्यानंतर वाढदिवस मंगेशजी वाकडीकर यांचा सुरू होईल. 20 धावा झाल्यात, एक फलंदाज बाद. पुढचा बॉल फुल टॉस बॉल. परत एकेला फॉलिंग स्वीपचा प्रयत्न आणि हे अत्याधुनिक फटके आहेत. क्रिकेटमध्ये हे जे फटके आता मारले जातात याला टाळ्या वाजवल्या जातात, परंतु पूर्वी जर नेट्समध्ये तुम्ही हे फटके मारले तर प्रशिक्षक कानाला धरून बाहेर काढायचे. क्रिकेट बदललंय. आता टाळ्या वाजतात हे फटके ज्यावेळेला कनेक्ट होतात बॅटला, परंतु क्रिकेट बदलतंय. बदल ही काळाची गरज आहे असं नेहमीच म्हटलं जातं. आता आपण पाहतोय हा जो खेळाडू आहे मृणाल वर्सोलकर, याची बॅट आता थोडीशी बोलणं बंद झाली आहे. सुरुवात धडाक्यात केली होती. 20 धावा. गोलंदाज अभिजित मोरे यांनी इम्प्रेस केलंय पूर्ण आरपीएल मध्ये. परत एक वेळा वेगवान बॉल अपील केली जाते, इम्पॅक्ट पाहिला जाईल. परत एक वेळा कदाचित थोडासा आउटसाइड ऑफ स्टंप. इथे बॉल पायावर लागतोय, अंपायरचा इशारा लेग बाय. एक्स्ट्रा रन मिळते. टीमची धावसंख्या 21. हा पा बॉल राऊंड विकेट अँगल पूर्णपणे तिन्ही स्टंप दिसत आहेत, त्याच्यामुळे योग्य निर्णय पंचांचा. पाहता क्षणी म्हटलं होतं इम्पॅक्ट बाहेर आहे, आउटसाइड ऑफ स्टंप. त्यामुळे एक धाव इथे मिळताना दिसते. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 21. रात्री 11:47 केलेली धावांची चोरी आहे. 21 लॉस ऑफ 1 विकेट. ओव्हर नंबर 3 इन प्रोग्रेस. या मॅच मध्ये टार्गेट आहे 61चं. 40 धावांची गरज आहे अजूनही. 16 बॉल 40 रन. हा सामना रंगेल. मी म्हटल्याप्रमाणे शेवटच्या बॉल पर्यंत हा सामना जाईल असं दिसतंय. आता इथून पुढे 16 चेंडू आणि 40 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. शॉर्ट थर्ड, शॉर्ट फाईन गली, शॉर्ट कव्हर 30 सर्कलच्या आतमध्ये, डीप मध्ये लॉंग ऑन, मिड विकेट, स्क्वेअर लेग तयार आहेत. परत एक वेळा तोच प्रयत्न, याही वेळेला अपील केली जाते. इथे स्पष्ट नकार येतोय. डीप मध्ये स्क्वेअर लेग मधून फिल्डर येत आहेत. पाहूया पंचांचा निर्णय काय येतोय. बॅटला लागलाय म्हणून तर एवढ्या लांब गेलाय बॉल. स्क्वेअर लेगला एक सिंगल मिळते. टीमची धावसंख्या पुढे जाते. धावा झालेल्या आहेत या सिंगलच्या मदतीने आतापर्यंत 22. 22. 15 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 39 धावांची गरज आहे. 15 चेंडू आणि 39 धावा. अर्धे बॉल टाकून झालेत. 22च धावा झाल्यात. आता 15 बॉल शिल्लक आहेत. 15 मध्ये 39 करायचे आहेत. सेकंड सेमी फायनल तुम्ही पाहताय. जो संघ जिंकेल तो फायनल मध्ये प्रवेश करेल. AR एंटरप्राइजेस च्या विरुद्ध खेळण्याची संधी मिळेल. अनुप पाटील यांचा संघ आहे, जासईचे उद्योजक. स्वर्गीय हिराजी पाटील स्मृती जासई हा संघ इन ऍक्शन असेल फायनल मॅच मध्ये. अभिजित मोरे, काय गोलंदाजी केली अभिजित मोरेने या संपूर्ण आरपीएल मध्ये. ओ डाऊन दी ग्राउंड, ओव्हर द बॉलर हेड. चांगला फटका. फिल्डर आहे, प्रयत्न केलाय. बॉल आता बाउंड्री लाईनच्या दिशेने आतमध्ये ढकलण्यामध्ये यश आलंय. काय फिल्डिंग, कमालीची फिल्डिंग तिथे पाहायला मिळते सार्थक म्हात्रेकडून. नक्कीच सार्थकी लागलाय हा बॉल त्याच्यासाठी, कारण त्याने धावा वाचवल्यात. आपल्या टीमसाठी 3 स्वतःला स्ट्रेच केलं, बॉलला आतमध्ये ढकललं, त्यानंतर नियंत्रण ठेवलं बॉलवर आणि एकच धाव खर्च झाली आहे. 3 धावा वाचवल्यात सार्थकने आपल्या टीमसाठी. चांगली फिल्डिंग आणि फिल्डिंगचा दर्जा या रायगड प्रीमियर लीग मध्ये कमालीचा दिसलाय. हे सगळी जी मुलं आहेत प्रत्येक गावासाठी क्रिकेट खेळून पुढे आलेली मुलं आहेत आणि यांना एक हक्काचं व्यासपीठ मंगेश वाकडीकर, महेश कडू यांनी दिले. राकेशजी गायकवाड, प्रशांतजी खानावकर यांनी दिले. परत एक ऑन साइडला दिशा दिली. डीप मध्ये काव कॉर्नर सेट आहे. फंबल झाला. फिल्डर एकत्र निधी मिळताना दिसेल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आकार घेते. धावा झाल्या 24. आता 13 बॉल मध्ये 37 धावा करायचे आहेत. या बॉलवर जर मोठा फटका मारला नाही अर्चित वॉरियर्स तळारोहाने तर मात्र हा सामना कठीण जाईल या टीमला. आणि त्याचमुळे किरण परत एकूण आपल्या बॉलर कडे गेलाय, त्याला कान मंत्र देतोय. हा महत्वाचा बॉल आहे, कशा पद्धतीने टाकायचा आहे त्याविषयी ती चर्चा सुरू आहे.
कॅप्टन लिडिंग फ्रॉम दी फ्रंट. प्रत्येक मॅच मध्ये कान मंत्र प्रत्येक वेळेला कामी आले त्यांनी, म्हणूनच जो खेळाडू मिड ऑफला होता त्याला बाहेर काढलाय. रणनीतीचा हिस्सा आहे, प्लॅन आहे. आता ऑन साइडचा एक फिल्डर आतमध्ये घेतला जाईल, तेच झालंय. काऊ कॉर्नर आतमध्ये. मॅच ऑन. बॉल शिल्लक आहे 13 मध्ये 37. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट असेल लाईन ऑफ अटॅक. किरणने सांगितलं असेल कुठल्या लेंथवर आणि कुठल्या लाईनवर तुला बॉल टाकायचा आहे, कारण जसं आपण आतमध्ये आणलाय फिल्डर, त्याच्यामुळे मॅच ऑन. जे ठरवलंय ते इम्प्लिमेंट होईल का, हा महत्वाचा प्रश्न आहे. मिड ऑफ आतमध्ये, एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये, लॉंग ऑन डीप मध्ये. पुढचा बॉल पहा. जे ठरवलं होतं की वाईड यॉर्कर, किरणने हेच सांगितलं होतं यॉर्करला ट्राय कर, मिड ऑफ आतमध्ये आणला, बरोबर तेच केलंय. आणि ज्यावेळेला तुम्ही प्लॅन करता ते एक्झिक्यूट करतात त्याच वेळेला तुमच्या नावाची चर्चा होते, तेच केलंय अभिजित मोरेने. आणि म्हणूनच टाळ्या वाजवतोय किरण पवार. अभिजित मोरेला शाबासकी देतोय. ओव्हरची होते समाप्ती. 3 ओव्हर नंतर 25 धावा झाल्यात. आता 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 12 मध्ये धावा करायचे 36. 12 चेंडू 36 धावा. महेश कडू मित्र परिवार आयोजित आपण ही स्पर्धा पाहतोय. पर्व सावर रायगड प्रीमियर लीगचं सोनारी गावामध्ये सिद्धिविनायकाच्या सोनारीमध्ये सध्या ही क्रिकेटची स्पर्धा रंगत असताना अंतिम टप्प्यामध्ये आता ही स्पर्धा चालली आहे. कारण सेमीफायनल नंबर 2 ने ही स्पर्धा रंगत असताना आणि त्याच्यामधला हा दुसरा सेमीफायनलचा सामना रंगतोय. अर्चित वॉरियर्स तळारोहा आणि त्यांच्या विरोधात वीर मराठा जोए पेन. हर्षद पितळे साहेब आहेत संघ मालक आणि पवन भोईर आहेत वीर मराठा जोए पेन या टीमचे संघ मालक. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय अर्चित 11 तळारोहा या टीमचे संघ मालक हेमंतजी सनस, आमचे मित्र, हे संघ मालक आहेत या टीमचे. आणि सध्या 25 धावा झाल्यात. या स्पर्धेला शुभ आशीर्वाद देण्यासाठी उरणचे आमदार, दमदार आमदार, कार्यकुशल नेतृत्व, कार्यसम्राट आमदार श्रीमान महेश बालदी ते उपस्थित झालेले आहेत. आणि त्यांच्याच बरोबरीने आपण पाहतोय मंगेशजी वाकडीकर, जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष, या रायगड प्रीमियर लीगचे अध्यक्ष, आणि ज्यांनी ही स्पर्धा तुमच्या समोर आणली असे महेशजी कडू. खूप चांगले कार्यकर्ते आहेत महेश बालदी साहेबांचे. मैदानावर खूप काम महेश कडू साहेबांनी केले. हे मैदान अबाधित राहण्यासाठी महेश कडू यांचं मोठं योगदान आहे. आमदार निधीतून आपण एक कलामंच देखील पाहतोय, त्याच्यामध्ये देखील योगदान महेशजी कडू यांचं राहिलंय. क्रिकेटमध्ये माजी सरपंच चषकाच्या नावाने अनेक ट्रॉफीज आपल्या आतापर्यंत या मैदानावर झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये चांदीची ट्रॉफी देण्याचा मान महेश कडू साहेबांना जातो. मित्रमंडळाच्या वतीनं आणखीन एक केक कटिंग सेरेमनी, इकडे वाढदिवस समारंभ साजरा होत असताना संपूर्ण त्यांचा मित्र परिवार. आणि आज हा वाढदिवस मोठ्या जल्लोषपूर्ण वातावरणामध्ये संपन्न होत असताना आपण पाहू शकता अनेक स्तरामधून खरं तर शुभेच्छांचा वर्षाव त्यांच्यावर होते. आणि सगळ्या मित्र परिवाराचं मनापासून आभार. चला, किती वेळेला तुम्ही हा फटका माराल, आता शेवटी जावं लागेल डगआउट मध्ये. लगातार तोच प्रयत्न झाला, परंतु आता मात्र विकेट आली. फलंदाज बाद होतोय वर्सोळकर मृणाल. न्यू बॅटर आता मैदानामध्ये प्रसाद पाटील येईल का, हा प्रश्न आहे. पाहूया पिंट्याला आता फलंदाजीसाठी येता येईल का, प्रश्न तर हाच आहे. आणि तो आलाय फलंदाजीसाठी. पिंट्या याच्याकडे ती क्षमता आहे प्रसाद पाटीलकडे मोठमोठे फटके मारण्याची, परंतु चांगली गोलंदाजी. पहिल्याच बॉलवर विकेट आली आहे. कुणाल शिंदेने मागच्या मॅच मध्ये खतरनाक गोलंदाजी केली होती. आता बॉल शिल्लक आहे तुमच्याकडे 11 बॉल मध्ये 36 धावांची गरज आहे. 11 बॉल 36 रन म्हणजे 6 षटकार मारायचे आहेत. असे सामने पलटी घेतात, पलटी मारतात, पलटवार होतो, तो करावा लागेल. बॅटिंग करण्यासाठी प्रसाद पाटील. पिंट्या आलाय, मोठं नाव आहे, चर्चेतलं नाव आहे. हा शिवरे कुरुंद गावचा खेळाडू प्रसाद पाटील उर्फ पिंट्या. 11 बॉल शिल्लक आहेत. 11 बॉल मध्ये 36 धावांची गरज आहे. पहिला बॉल या ओव्हरचा. पहिला बॉल पायातला होता, ऑन साइडला फ्लिक केला, डीप स्क्वेअर लेगला बीट करून जाईल असं दिसतंय. बॉल सीमा पार येतोय. पहिल्या बॉलवर चौकार प्रसादच्या बॅट मधून.
4 धावा आल्यात. ऑन साइडला दिशा दिली डीप मध्ये, एक धाव इथे मिळताना दिसेल. हे प्रसाद म्हात्रे हा खेळाडू आलाय, पिंट्या कुरुळचा आहे. प्रसाद म्हात्रे नावामध्ये करेक्शन, कारण आता सेमी फायनल मध्ये डायरेक्ट नावाची चर्चा झाली आणि त्यामुळे करेक्शन होत आहे. प्रसाद म्हात्रे कुरुळचा खेळाडू आहे. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 30 आहे. 2 फलंदाज बाद, 31 धावांची गरज आहे. 9 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 9 चेंडू 31 धावा. मसूद गजगे चांगला फटका, हुक शॉट, इम्प्रोवायझिंग हुक शॉट, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने, लॉंग लेगला धावा मिळतील 4. येतोय चौकार. आता या मॅच मध्ये कहाणी बदलेल, कारण मसूद गजगे आणि प्रसाद म्हात्रे हे दोन्ही महत्वाचे खेळाडू आहेत. धावा करताना आपल्याला पाहायला मिळते. धावा झालेल्या 34 आणि आता 8 बॉल मध्ये 27 धावांची गरज आहे. 8 चेंडू 27 धावा. मॅच ऑन, कुठेही जाऊ नका. सामना बदलतोय, मॅच मध्ये कमबॅक होतोय आणि त्यातल्या त्यात फलंदाजी करणारा संघ अर्चित वॉरियर्स तळा रोहा. नावात वॉरियर आहे, मग ते वॉर करणारच आहेत. युद्धात उतरलेत. बॉटम हँडचा खूप चांगला वापर, डाऊन दी ग्राउंड, बॉल चाललाय सीमारेषा पार. आणखीन एक दिमागदार चौकार. यावेळेला मसूद गजगेच्या बॅट मधून बॅक टू बॅक हमले येत आहेत. चौकार. या 4 धावांच्या मदतीने कहाणी बदलते. बॉटम हँडचा खूप चांगला वापर, मिनी हेलिकॉप्टर उडवलाय समोरच्या बाजूला आणि महेंद्रसिंग धोनीची आठवण करून दिली या फटक्याने. धावा मिळताना दिसतात 4. टीमची धावसंख्या 38. 7 बॉल मध्ये 23, 7 चेंडू 23 धावा. हा बॉल महत्वाचा आहे अर्चित वॉरियर्स तळासाठी आणि म्हणूनच किरण परत एक वेळा कान मंत्र द्यायला गेलाय कुणाल शिंदेला की हा बॉल कुठल्या लेंथवर तुला टाकायचं आहे. ते प्लॅनिंग परत एक वेळा सुरू झाली आहे. वीर मराठा जोए पेन या टीमने आतापर्यंत 48 धावा डिफेंड केल्यात, 51 धावा डिफेंड केल्यात. आता 61 धावा डिफेंड करतील का हा प्रश्न आहे. त्यामुळे जे लो स्कोरिंग मॅचेस होते त्या मॅचेस डिफेंड करत आलाय हर्षद पितळे साहेबांचा संघ. आमचे रोशन पाटील मेंटॉर आहेत त्या टीमचे ताऱ्याचे, त्यांचा संघ. ओ यॉर्करचा प्रयत्न होता, हलक्या हाताने फक्त दिशा दिली, डिग आउट केला, चॉप केला. गलीमध्ये एक सिंगल मिळताना दिसते आणि आता शेवटच्या ओव्हर मध्ये 22 धावांची गरज आहे. 6 चेंडू 22 धावा. अर्चित वॉरियर्स तळा रोहाच्या समोर हे इक्वेशन. क्वार्टर फायनलचा सामना ज्यावेळेला डिफेंड केला त्याही वेळेला 6 बॉल मध्ये 22 धावा हेच समीकरण होतं. वीर मराठा जोहे या टीमच्या गोलंदाजाने मग चांगली कामगिरी केली आणि आता देखील तेच समीकरण आहे. 6 बॉल मध्ये 22 धावा. अर्चित वॉरियर्स तळा रोहा. हेमंत सनस एका बाजूला संघ मालक आहेत, तर दुसऱ्या बाजूला वीर मराठा जोहे पेन या टीमचे संघ मालक म्हणून हर्षद पितळे साहेब आणि त्याचबरोबर पवनजी भोईर हे संघ मालक आहेत. तर आमचे जवळचे मित्र रोशन पाटील तारा जे समालोचक आहेत ते या टीमचे मेंटॉर आहेत. ते देखील खंदे समर्थक आणि चांगले सच्चे कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. महेश शेठ बालदी यांचे खूप मेहनत त्यांनी जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये घेतली. मंगेश वाकडीकर यांच्या खांद्याला खांदा लावून खूप चांगलं काम त्यांनी त्या परिसरामध्ये केलंय. असे रोशन पाटील तारा हे मेंटॉर आहेत या टीमचे. परंतु आता परत एक वेळा क्रिकेटकडे वळूया. 6 बॉल 22 धावांची गरज. तेवढीच मोठी मेहनत महेशजी कडू यांनी देखील घेतली आहे. नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकांमध्ये त्यांच्या माध्यमातून देखील जेवढी सपोर्टिव्ह भूमिका राहिली आहे मंगेशजी वाकळीकर यांच्यासाठी ती नक्कीच एक मित्रत्वाच्या नात्याने, एक बंधूच्या नात्याने त्यांनी खूप चांगलं काम सातत्याने केलंय आणि त्याचमुळे ही यशाची मोठी पोच पावती आहे. आज रायगड जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद मंगेशजी वाकडीकर यांच्याकडे आहे आणि त्यातल्या त्यात कार्यसम्राट आमदारांनी असे अनेक कार्यकर्ते सातत्याने घडवलेले आहेत. त्याच्यामुळे महेश शेठ बालदी यांच्या नावाचाही बोलबाला या परिसरामध्ये नेहमीच राहिलाय. 39 धावा झाल्यात. नाव बॅक टू क्रिकेट परत एक वेळा स्वागत आहे. आता 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 22 धावांची गरज आहे. 6 चेंडू 22 धावा हे समीकरण या मॅच मध्ये. पहिला बॉल पायातला होता, ऑन साइडला फ्लिक केलाय. डीप मध्ये फिल्डर आहेत, 1 रन इथे मिळताना दिसते. ढकललाय बॉलला. आता 5 बॉल मध्ये 21 धावांची गरज आहे. पाच बॉल मध्ये 21 धावांची गरज आहे आणि आपण पाहतोय बरोबर आता 12 वाजत आलेले आहेत घड्याळात आणि 27 मार्चला सुरुवात झाली आहे. राजकारणाच्या चौकटी पलीकडचं नेतृत्व म्हणजेच मंगेशजी वाकडीकर
राजकारणाच्या चौकटी पलीकडे समाजसेवेचा वसा आणि वारसा चालवत असलेले रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेशजी वाकडीकर यांना वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. फुल टॉस, बॉल हवेत आहे, बॉल चाललाय लॉंग ऑन, बाउंड्री लाईनच्या बाहेर सिक्सर. 6 धावा मिळत आहेत. पहा, मंगेशजी वाकडीकर यांचा वाढदिवस सुरू झाला आणि तो देखील षटकाराने साजरा आपण करतोय. आता तो वाढदिवस आपण मुख्य व्यासपीठावर देखील साजरा करणार आहोत पुढच्या 4 बॉल नंतर. मंगेशजी वाकडीकर साहेब, आपल्याला वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. आई भवानी, आई एकवीर आपल्याला उदंड आयुष्य देव. नवीन राजकीय वाटचालीची सुरुवात तुम्ही केलेली आहे रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून, आणि इथून पुढचा प्रवास तुमचा नेहमीच चांगला राहो. अनेक कार्य तुमच्या हातून घडो हीच ईश्वरचरणी प्रार्थना या वाढदिवसाच्या निमित्ताने या सदिच्छा तुम्हाला दिल्या जात आहेत, शुभेच्छा तुम्हाला दिल्या जात आहेत. 4 बॉल 15, बॉल हवेत आहे, फिल्डर खाली, प्रयत्न सुरू, आउट. आणि आता 3 बॉल मध्ये 15 धावांची गरज. मागच्या मॅच मध्ये एवढ्याच धावा करायच्या होत्या. 3 बॉल 15. पुढचा सामना देखील तेवढाच इंटरेस्टिंग आहे. आपण पाहिलंय वीर मराठा जोये पेन या टीम मध्ये गेले कित्येक वर्ष विश्वजित ठाकूर म्हणजे 4 सीझनला कॅप्टन होता. तो आता दुसऱ्या टीम मध्ये गेला आणि त्या टीमला त्याने फायनल मध्ये पोहोचवलंय. किरण पवार आता या टीमचा कॅप्टन आहे. पाहूया त्याची आणि त्यांची मॅच लागते का. परंतु अजूनही 3 बॉल मध्ये 15 करायचे, सर्व काही शक्य आहे. कधीही रिझल्ट बदलू शकतो. निशी कर्णेकर टीमचा कॅप्टन आलाय. नेता दिशादर्शक तारणहार या मॅच मध्ये तारणहार म्हणूनच पुढे येईल का. 3 बॉल 15. मागच्या मॅच मध्ये सेम इक्वेशन. 3 बॉल 15. मागच्या मॅच मध्ये सेम इक्वेशन. 6 बॉल 22. सगळं काही तसंच घडलंय. पाहूया जिंकतोय का संघ वीर मराठा जोये पेन. हर्षजी पितळे यांचा संघ, रोशन पाटील आमचे मेंटॉर त्यांचा संघ. ओ, खेचून मारलाय बॉल. डीप मध्ये फिल्डर येत आहेत. एकच रन इथे मिळताना दिसेल. 2 बॉल आणि 14 धावांची गरज आहे आता. 2 चेंडू आणि 14 धावा. या बॉलवर एक मोठा फटका पाहिजे, मग सामना थोडासा जिवंत राहू शकतो. किरण पवारने कमाल केली आहे. किरण पवारने धावा डिफेंड केल्या, टीमने धावा डिफेंड केल्यात. प्रत्येक गोलंदाजाचं कौतुक व्हायला पाहिजे. इथपर्यंत हा प्रवास थक्क करणारा राहिलाय वीर मराठा जोये पेन या टीमचा. प्रत्येक मॅच मध्ये चांगले खेळत आलेले आहेत वीर मराठाचे शिलेदार. 47 धावा झाल्यात. 47. सूरज परत एक वेळा तयार, पुढचा बॉल घेऊन. ओ, पिकअप शॉट उचलले, बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. 53 धावा कंप्लीट. म्हणजेच काय, आता शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे आणि एका बॉल मध्ये 8 धावांची गरज आहे. काही होऊ शकतं. हा ब्रेक बॉल होता, पडल्यानंतर आतमध्ये आला, बरोबर खेचला, फेकून दिलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. एखादा चुकीचा बॉल आला तर मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतं. सामना बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर चा थरार तुम्हाला पाहायला मिळू शकतो. एक खराब बॉल मॅच मध्ये परत एक वेळा अर्चित वॉरियर्स तळा रोहा. क्रिकेटचा अद्भुत खेळ आहे, काही घडू शकतं. प्रेशर आता बॉलरवर देखील आहे. फलंदाजासाठी आता इथे फक्त मारायचा एक मोठा फटका. मसूद गजगे तयार आहे. फुल टॉस, बॉल हवेत उडवलाय, फिल्डर येतोय खाली, कॅच पकडला आणि वीर मराठा जोये पेन हा संघ या स्पर्धेच्या फायनल मध्ये दाखल झालेला आहे. आणि AR एंटरप्राइजेस स्वर्गीय हिराजी पाटील स्मृती जासई आणि त्यांच्या विरोधात वीर मराठा जोये पेन या 6व्या पर्वाची फायनल आपल्याला पाहायला मिळणार आहे. अभिनंदन. हर्षजी पितळे आणि तिथे बरोबर रोशन पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत, जे या टीम साठी मेंटॉरची भूमिका पार पाडत आलेले आहेत. हर्षद पितळे साहेबांचा संघ गेले 4 सीझन मोठ्या टीमचा कॅप्टन होता, परंतु आता तो विरोधी टीम मध्ये कॅप्टन आहे आणि त्यामुळे फायनल मॅच इंटरेस्टिंग होईल. या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आता देणार आहोत. खेळाडू आहे शुभम कदम, ज्याने खूप चांगल्या धावा केल्या पहिल्या डावामध्ये. तो ठरला या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच शुभम कदम.